आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्या विरोधात उघडलेल्या आघाडीला प्रत्युत्तर देण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा कंबर कसली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल सुरू केला। छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। अजितदादांनी संभाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य केलंय ते निश्चितपणे निषेधार्थ आणि निंदनीय आहे। तर आता राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे। त्या वक्तव्याविरोधात गेल्या आठवड्यात भाजपने राज्यात ठिकठिकाणी अजित पवारांविरोधात आंदोलनही केले। त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालं होतं। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार सुरू केलाय। छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं। विधानसभेतील भाषणाची जी भूमिका आहे आणि ती मी मांडलेली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे। अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली। पुण्यात अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं। आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय। अजित पवारांच्या नेतृत्वाची सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतल्यामुळेच त्यांना टार्गेट केलं जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय। एक असं आहे की अजितदादांचं नेतृत्व आणि अजितदादांनी विशेष करून उपमुख्यमंत्री असताना केलेलं काम, राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून करखंडपणाने करत असलेलं काम, याच्याबद्दलची एक तऱ्हेची भीती ही सातत्याने वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी असलेल्या पक्षांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे। भारतीय जनता पक्षाला आज सर्वाधिक धाक किंवा भीती कोणाची वाटत असेल तर ती अजितदादांची आहे। सुनील तटकरेंपाठोपाठ आता सुप्रिया सुळेंनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। अजित पवारांच्या कामाचा धडाका पाहून सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। अजित पवारांची भीती सरकारला वाटते? अर्थातच, नाही तर कशाला एवढं मोठं राज्यभर आंदोलन केलं असतं। म्हणजे अनेक वेळा मला असं वाटतं की दादाच मुख्यमंत्री आहेत आणि ईडी दोघं विरोधी पक्ष नेते आहेत, अशी परिस्थिती झाली आहे राज्यामध्ये। छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात राजकीय वाद पेटलाय। दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत। हा वाद लवकर शमण्याची शक्यता दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागले आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। आणि त्याचं कारणही तसंच आहे। राज्यपालांनी केलेलं एक विधान, राज्यपाल बनण्यात कोणतंही सुख नाही, राज्यपाल बनणं म्हणजे सर्वत्र सर्व दुःखच दुःख आहे, सुख नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिली आहे। आपल्या विविध वक्तव्यांमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यापूर्वी अनेकदा वादात सापडले आहेत। त्यातच त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता वेगळी चर्चा सुरू झाली आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मूळचे उत्तराखंडचे आहेत आणि त्यांना उत्तराखंडमध्ये परतण्याचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। और मुझे बहुत खुशी होती है। वैसे तो ये राज्यपाल बनने से दुखी दुख है, सुख मुझे कुछ नहीं है मुमुक्षु जी। लेकिन सुख ये भी है कि इस राजभवन में ऐसे संत लोग आते हैं, ऐसे त्यागी युवा लोग आते हैं, मुमुक्ष लोग आते हैं, तो मुझे भी एक नया आनंद आता है। मुझे लगता है कि नहीं, चलो कोई बात नहीं, ठीक से करता हूं। पाहूयात राज्यपाल पुढे काय करतात ते। वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे। माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला। दरम्यान हा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। योगेश कदम यांना Y+ दर्जाची सुरक्षा आहे, त्यामुळे त्यांच्या ताफ्यात डंपर शिरलाच कसा आणि तेही थेट धडक दिली, हे नेमकं झालं कसं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आमदार योगेश कदमांचा अपघात की घात?
Y+ सुरक्षा असतानाही डंपर कसा घुसला? सत्ताधाऱ्यांकडून चौकशीची मागणी. सर्व बाजूंनी होणार तपास, पोलिसांचं आश्वासन. माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाचा शुक्रवारी रात्री कशेडी घाटात अपघात झाला. या अपघातात सुदैवानं आमदार योगेश कदम बचावले, पण आता हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त होतोय. पुढं पोलीसची गाडी आहे, मागे पोलीसची गाडी आहे, मध्ये योगेश कदमांची गाडी आहे. मग एखादा डंपर मागून येऊन त्या मधल्या गाडीलाच ठोकतोय आणि 150 फूट फरफटत घेऊन जातोय. थोडं जर चुकलं असतं तर ती गाडी पूर्णपणे खाली दरीमध्ये कोसळणार होती. जे कुठलेही चान्सेस नव्हते. आणि म्हणून हे ठिकाण बघून वेल प्लॅनिंगने कोण याच्या पाठीमागे काय केलंय काय हा संशय माझ्या मनामध्ये आहे. 2-3दा त्या ट्रकने ओव्हरटेक केलं अशा प्रकारची त्यांची भावना आहे. आणि मग जर एखाद्या लोकप्रतिनिधींचा अशा प्रकारे अपघात होत असेल तर त्याची चौकशी करायला काही हरकत नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये असे अपघात वाढायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे चौकशी होऊन त्या ठिकाणी त्यांच्या आणि जनतेच्या मनातला संभ्रम दूर व्हायला त्या ठिकाणी कसली अडचण यायचा काही विषय नाही. महाराष्ट्रातील नेत्यांच्या वाहनांना अपघात होण्याची ही घटना नवी नाहीये. रात्रीचा प्रवास करताना आतापर्यंत अनेक आमदारांच्या वाहनांना अपघात झाल्याचं समोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारलाही अपघात झाला. 24 डिसेंबर 2022 रोजी भाजपचे आमदार जयकुमार गोरेंच्या कारला अपघात झाला. त्याआधी 14 ऑगस्ट रोजी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंच्या कारला अपघात झाला. या अपघातात विनायक मेटेंचं दुर्दैवी निधन झालं. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाला 5 जून रोजी पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला. 2014 मध्ये केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंच्या कारला दिल्लीत अपघात झाला. 3 जून 2014 रोजी झालेल्या अपघातात गोपीनाथ मुंडेंचं दुर्दैवी निधन झालं. आता या शृंखलेत योगेश कदमांचा समावेश झालाय. पण योगेश कदमांच्या अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता पोलिसांनीही सर्व बाजूंनी तपास करणार असल्याचं स्पष्ट केलंय. या घटनेमध्ये जो गुन्हा नोंद केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सर्व पैलू तपासून आम्ही पाहतो आहोत आणि आम्ही आमदार महोदयांच्याकडून पण अधिक माहिती घेतो आहोत. आणि जो डंपर चालक आहे तर त्याचं पण आम्ही इंट्रॉगेशन जेव्हा आम्ही करणार तर त्याच्यातून सर्व पैलू सर्व अँगलचा आम्ही तपास करणार आहोत. योगेश कदमांचा अपघात की घातपात याचं उत्तर तपासाअंती समोर येईल. पण लोकप्रतिनिधींच्या वाहनांच्या होणाऱ्या अपघातांनी सगळ्यांचीच चिंता वाढवली आहे. यातील बहुतांश अपघात हे रात्रीच्या वेळी घडल्याचं समोर आलंय. त्यामुळे लोकप्रतिनिधी असो किंवा मग सर्वसामान्य नागरिक सगळ्यांनीच अतिमहत्वाच्या कामाशिवाय रात्रीचा प्रवास टाळायला हवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रात्रीचा प्रवास हा खरंच टाळणं गरजेचं आहे. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 20 ते 22 तारखेच्या दरम्यान होईल असा अंदाज संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय. काही तांत्रिक अडचणी आहेत, मात्र विस्ताराच्या बद्दल कोणावरही दबाव नाही. माझ्याबद्दल जो निर्णय होईल तो मला मान्य असेल असंही शिरसाट म्हणाले. संजय राऊत हेच शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान करत होते आणि करत आहेत. इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा संजय राऊत यांचा दबाव दिसतो असंही शिरसाट यांनी म्हटलंय. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे. संजय शिरसाटांच्या पुन्हा गुडघ्याला बाशी. मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपचे कानावर हात. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की शिंदे फडणवीस सरकारनं शपथ घेतल्यापासून मंत्रिपद मिळेल या आशेवर संजय शिरसाट आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या शिरसाटांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. त्यांना येत्या 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटतंय. 20 ते 22 जानेवारी पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल. फक्त तांत्रिक अडचणींची भीती त्यांना वाटते.
मी याबद्दल सीएम साहेबांना पण डेप्टी सीएम साहेबांनाही बोललो. त्यांनी त्यांच्या ज्या टेक्निकल अडचणी त्या सांगितलेल्या मी ते टेक्निकल अडचणी त्याच्या जर आता मला वाटतं या 15 तारखेपर्यंत संपतील असं एक माझा अंदाज आहे. 20-22च्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा. तसं पाहिलं तर अनेक नेत्यांना राज्य मंत्रिमंडळात समावेशाचे वेध लागले. बाळासाहेबांच्या शिवसेनेतील संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, बालाजी किणीकर, किशोर पाटील, सदा सरवणकर यांना मंत्रिमंडळ समावेशाची प्रतीक्षा आहे. भाजपमध्ये मात्र तशी कोणतीच चर्चा नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप नेते प्रवीण दरेकरांनी कानावर हात ठेवले. तर मला तर याविषयी अजिबात माहीत नाही. संजय शिरसाटांशी कोण बोललं असेल त्यांनाच आपण विचारलेलं बरं. मला वाटतं या संदर्भात निर्णय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि पक्ष नेतृत्व घेत असतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं आमच्या आमदारांच्या पातळीवरचा विषय नाही आणि त्याच्यामुळे कोणी तारका अशा हवेत सोडण्याची मला वाटतं गरज नाही, सोडू नये. मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहणारे खूप आहेत. बच्चू कडूंपासून आरपीआय नेते रामदास आठवलेंनाही मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. गेल्या 4 महिन्यांपासून 15 दिवसांच्या अंतरानं मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं वाहत आहे. दरवेळी तारखेवर तारीख मिळते. यावेळीची तारीख तरी पक्की असावी हीच अपेक्षा. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. अर्थात हे विस्ताराचे वारे असेच वाहत राहणार का प्रत्यक्ष विस्तार होणार माहीत नाही. तिकडे नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघात केल्यानंतर संजय राऊतांनी ठाकरेंच्या शिवसेनेला एक नवीन आव्हान दिलंय. येत्या 10 दिवसात ठाकरेंचा गट पूर्णपणे रिकामा होईल असं एक नवीन भाकीत शिरसाट यांनी केलंय आणि ज्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. 10 दिवसात ठाकरेंचा गट रिकामा होईल. संजय शिरसाठांचं ठाकरे सेनेला आव्हान. आमचा गट नाही तर वटवृक्ष. राऊतांनी शिरसाठांचं भाकीत नाकारलं. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत उभी फूट पाडून उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिल्यानंतरही मागील 6 महिन्यांपासून कमी अधिक प्रमाणात शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्के देणं सुरूच ठेवलंय. पण आता शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल नवं अतिवेगवान भाकीत वर्तवलं. विशेष म्हणजे केवळ 10 दिवसात ठाकरेंच्या पक्षाचा सुपडा साफ होण्याचं भाकीत शिरसाट यांनी वर्तवलंय. आजच्या घडीला जे पक्षामध्ये जे काही उरले सुरले आमदार आहेत ते सुद्धा म्हणतात की नाही आता आम्हाला राहायचं नाही, परंतु आम्ही वेट ॲट वॉचच्या भूमिकेत आहोत. इतक्या लवकर नको, हळूहळू सर्वाला घेऊ. सर्वजण आले तर त्यांना विचारांना मग बोंबलायला जागा बरं पाहिजे. 8-10 दिवसात होईल. खरं तर शिंदे गटात गेलेले शिरसाट थेट ठाकरेंवर वार करणारे आमदार आहेत. त्यातच त्यांनी आता ठाकरेंचा पक्ष संपवण्याचं भाकीत वर्तवल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनंही शिरसाठांना प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमचा गट नव्हे वटवृक्ष असल्याचं सांगत शिरसाठांचं भाकीत नाकारलं. शिवसेना हा एक महावृक्ष आहे ज्याचं बीज बाळासाहेबांनी रोवलं आहे. शिवसेना एकच आहे, एकच राहील. ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली त्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत आणि आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याबरोबर आहे. एकंदरीत शिवसेनेच्या फुटीपासून शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राजकीय द्वंद्व सुरू आहे. या दोन्ही पक्ष एकमेकांना हादरे देण्याची एकही संधी सोडत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर वेळोवेळी ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडत त्यांची रणनीती स्पष्ट केली आहे. पण आता शिरसाटांनी 8 ते 10 दिवसांच्या शॉर्ट पिरियडमध्ये भूकंपाचं भाकीत केलं. त्यामुळं पुढील 8 ते 10 दिवसात राज्याच्या राजकारणात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खासदार संजय राऊत पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेनेच्या टार्गेटवर आहेत. संजय राऊत यांच्याकडून सतत सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते आणि या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे यांच्यावर संजय राऊत यांचा दबाव असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानं केलाय. शिवसेनेतल्या बंडानंतर दोन्ही पक्षातील राजकीय संघर्ष चांगलाच पेटलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगलाय.
दोन्ही बाजूचे नेते रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. तसंच पक्ष फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोहोचलंय. या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर आहे. विविध राजकीय मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न राऊतांकडून केला जातोय. त्यामुळे राऊत हे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आलेत. संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंवर दबाव असल्याचा दावा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय. संजय राऊत ज्या पद्धतीने स्टेटमेंट देतात त्या स्टेटमेंटची दखल उद्धव साहेब का घेत नाही हे माझा प्रश्न आहे. मी जे त्या उद्धव साहेबांना पाहिलेलं आहे, मी जे जवळून त्यांना पाहिलेलं आहे, इव्हन बाळासाहेबांच्या जवळ आम्ही त्या गेले 37-38 वर्ष होतो, त्यांना जेव्हा जवळून पाहिलेलं आहे तर हे त्यांच्या स्वभावाच्या विरोधात चाललंय असं माझं तरी मत आहे. परंतु मला वाटतं त्यांच्यावर सुद्धा या संजय राऊतचा दबाव आल्यासारखं वाटतं. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात संजय राऊत यांचं महत्त्व वाढलंय. तसंच पक्ष आणि ठाकरे कुटुंबाची बाजू जोरकसपणे मांडण्याचं काम राऊतांकडून केलं जातंय. त्यामुळे सत्ताधारी नेते त्यांच्या टार्गेटवर आहेत. महावृक्ष फोफावतो, वाढतो, पाचोळा पडतो, कचरा होतो. तो कचरा काही लोक उचलून नेत आहेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय. त्यामुळे एकमेकांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून केला जातोय. मात्र हा राजकीय वाद वैयक्तिक पातळीवर पोहोचलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर यांनी चालवलेला बुलडोझर वादात सापडलाय. ब्रह्मानंद यांनी मिरजेमध्ये मध्यरात्री बुलडोझर चालवला आणि अतिक्रमण हटवलं आणि त्यावरून त्यांच्यावर आता गुन्हा सुद्धा दाखल झालाय. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूयात. मिरजेत मध्यरात्री चालला बुलडोझर. बस स्टँड परिसरातली कारवाई वादात. पडळकरांचा बुलडोझर वादात. मिरज बस स्टँड परिसरातल्या बांधकामांवर मध्यरात्री चालवलेल्या या बुलडोझरनं वाद निर्माण झालाय. आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकरांनी जमिनीवरचं अतिक्रमण काढून टाकण्यासाठी हा बुलडोझर चालवला. अतिक्रमण हटवताना मोठ्या प्रमाणात बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला. जोपर्यंत नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत ती बाधित होणारी जागा आपण विकास महामंडळाला द्यायचं नाही अशा पद्धतीचं पत्र आयुक्तांचं असताना हे महापालिकेमध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग करून दबाव टाकून इथलं अतिक्रमण काढणं गरजेचं आहे असं भासवून स्वतः मला सांगा, महापालिका जर अतिक्रमण काढणार असेल तर गोपीचंद पडळकरच्या भावाला ब्रह्मानंद पडळकरांना 1,500-2 हजार लोक 4-4 JCP लाट्या काट्या हत्यारं तलवारी घेऊन या ठिकाणी येऊन अतिक्रमण काढायची गरज काय होती. अतिक्रमण धारकांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार केली. मिरज पोलिसांनी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. या आस्थापनाधारकापैकी विशाल सन्मुख या आस्थापनाधारकांची तक्रार घेतलेली आहे. त्यांच्या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मानंद पडळकर आणि इतर 100 लोक आले आणि त्यांनी जबरदस्तीने त्यांच्या वस्तूमध्ये अतिक्रमण करून सर्व वास्तूंची तोडफोड केलेली आहे अशी फिर्याद दिली. वरून ब्रह्मानंद पडळकर आणि इतर काही 100 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील चौकशी चालू आहे. ज्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवला ते कायदेशीर असल्याचा दावा आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय. महानगरपालिकेनं परवाच्या दिवशी दुसऱ्यांदा रिमाइंड नोटीस काढलं आणि तुम्ही ते अतिक्रमण कसल्याही परिस्थितीत काढून घ्या आणि मग काल रात्री ते अतिक्रमण काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये कुठलंही कसलंही चुकीचं काम केलेलं नाही. मुळामध्ये जी लोक तिथं राहत आहेत ती बेकायदेशीर आहेत. या प्रकरणी मिरज बंदची हाक देण्यात आली आहे. अतिक्रमणावरील कारवाईवरून झालेली बंदची हाक पाहता विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचा लोकार्पणाचा मुहूर्त ठरलाय. 2024 जानेवारी.
जानेवारी 2024 मध्ये नवीन वर्षाच्या स्वागताच्या मुहूर्तावर राम मंदिर सगळ्या भाविकांसाठी खुलं होणार आहे. पण राम मंदिर खुलं होण्याआधीच ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाचं राजकारण रंगलंय. राम मंदिराचं पहिलं श्रेय शिवसेनेचं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दुबेंचा दावा. राम जन्मभूमीसाठी भाजपचं काम. शेलार यांनी शिवसेनेचा दावा फेटाळला. प्रदीर्घ न्यायालयीन लढाई, राजकीय आणि सामाजिक संघर्ष यानंतर अखेर अयोध्येतील भव्य राम मंदिराचं स्वप्न साकार होत आहे. येत्या 1 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरलाय. पण राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधीच श्रेयवाद सुरू झाल्याचं दिसतंय. मंदिराच्या आंदोलनात शिवसेना पुढे होती, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वप्रथम याचं श्रेय मिळावं असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजपला डिवचलंय. आजकल हम सुनते हैं कि कुछ नेता, खास करके भारतीय जनता पार्टी के बड़े बड़े नेता श्रेय ले रहे हैं कि राम मंदिर 1 जनवरी 2024 को बन जाए. क्यों भाई? श्रेय लेना है तो सबसे बड़ा श्रेय शिवसेना को मिलना चाहिए. शिवसेना की वजह से यह राम मंदिर जन आंदोलन सफल रहा, कोर्ट तक गया और कोर्ट ने हमारे पक्ष में निर्णय दिया. इसका स्वागत सभी को करना चाहिए और अगर श्रेय मिलना चाहिए तो केवल और केवल शिवसेना को मिलना चाहिए. पण आता शिवसेनेनं याचं श्रेय घेण्याची रणनीती आखल्यानंतर भाजपनं जोरदार टीका केली आहे. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दुबे यांचा दावा फेटाळलाय. राम जन्मभूमीचं अभियानाचं काम हे साधू संतांनी, विश्व हिंदू परिषदेने, वर्षानुवर्ष हिंदू समाजाने आणि भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. तुम्ही अजून राम जन्मभूमीच्या विषयावर बोलायला बच्चे आहात. खरं तर अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं हे कोट्यावधी भाविकांचं स्वप्न. आता हेच स्वप्न सत्यात उतरलंय. पण राम मंदिर खुलं होण्याआधीच श्रेयवादाचा राजकीय खेळ मात्र सुरू झालाय. त्यामुळे राम मंदिराचं लोकार्पण होईपर्यंत यात आणखीन काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते मुंबईतून. मुंबईतल्या भायखळा परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर येते. अब्दुल रहमान स्ट्रीट या रस्त्याला काही ठिकाणी ही आग लागली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या काही इमारतींमध्ये असलेल्या दुकानात ही आग लागल्याचं कळतंय आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत. आपण काही क्षणांपूर्वीची ही दृश्य पाहतो आहोत. भायखळ्याच्या अब्दुल रहमान स्ट्रीट इथल्या मार्गावर असलेल्या एका छोट्या गल्लीत दुकानाच्या जवळ ही भीषण आग लागली आणि सध्या अग्निशमन दलाचे जवान इथे पोहोचले असून आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. दिल्लीच्या कंझावाला प्रकरणी मयत अंजलीची मैत्रीण निधीच्या जबाबामुळे पोलीस चक्रावून गेले. अंजलीचा अपघात झाला की घातपात याचा अद्यापही उलगडा लागलेला नाही. ड्रग्सचं कनेक्शन आता समोर आलंय. 3 वर्षांपूर्वी म्हणजे 2020 मध्ये आग्रा इथे निधीला गांजाची तस्करी करताना अटक झाली होती आणि त्यामुळेच आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. दिल्लीतल्या कंझावाला प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येते. मयत अंजलीची मैत्रीण निधी ही घटनेच्या रात्री अंजली सोबत स्कूटीवरून जात असल्याचं सीसीटीव्ही चित्रफितीत आढळून आलं. मात्र निधीनं दिलेल्या माहितीमुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं झालंय. तसंच निधीच्या जबाबाविषयी अंजलीच्या कुटुंबानं प्रश्न उपस्थित केले. अशातच निधीविषयी पोलिसांच्या हाती एक धक्कादायक बाब लागली आहे. कंझावाला प्रकरणातील मुख्य प्रत्यक्षदर्शी निधीला 2020 मध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. निधीनं तेलंगणातून गांजाची तस्करी केली होती. मात्र आग्रा रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या नजरेतून ती सुटू शकली नाही. 6 डिसेंबर 2020 रोजी पोलिसांनी निधीला गांजासह अटक केली. त्यावेळी निधीसोबत समीर आणि रवी नावाच्या 2 साथीदारांना पोलिसांनी गजाआड केलं. या प्रकरणी निधी जामिनावर आहे. निधीवर दाखल करण्यात आलेल्या FIR कॉपीवरून तिच्या अंमली पदार्थ कनेक्शनचा उलगडा झालाय. तसंच त्यावेळी तिच्या अटकेचा एक व्हिडिओ समोर आलाय. कंझावाला प्रकरणात जेव्हापासून निधीची एंट्री झाली आहे
तेव्हापासून अनेक प्रश्न उपस्थित झालेत. आपण अंजलीची मैत्रीण असल्याचा दावा निधीकडून करण्यात आला, मात्र निधीच्या कुटुंबानं त्याचं खंडन केलंय. निधि बहुत कुछ बोल रही है इसको लेके. निधि सब कुछ झूठ बोल रही है. हम जानते ही नहीं है उस निधि को. उठा उसका भी घर से. निधि को जानती हैं आप? नहीं जानते, कोई नहीं जानता. निधि खुद को अंजलि का दोस्त बता रही है. नहीं कुछ नहीं जानते. उसका दोस्त था, 4 दिन मिला तो भेड़ करके मार दिया. नहीं जानते. इकडे अंजलीच्या एका मित्रानेही निधीचा दावा फेटाळून लावलाय. कब से अंजलि को जानते हैं? मैं सर 2 साल से ऊपर ही हो गया. और आप निधि को? निधि को ही जानता सर. अंजलीच्या शेजाऱ्याला धमकावल्याचा निधीवर आरोप आहे. उसने जो मैंने उसके खिलाफ बताया ना, जो सब बातें जो मतलब बताई है, तो वो उसके लिए मेरे को फोन पे धमकी देती है कि तूने ऐसा क्यों बोला, तूने क्यों बता रहा है बातें, तेरे से तेरे किसी बात का पता है, तू उनको बता क्यों रहा है बातें. ठीक है, मेरे को फोन पर गाली गलौज करती है और मेरे को धमकी देती है. कब फोन आया था आपके पास? कल आया 7:03 पे. आपके पास रिकॉर्डिंग भी? हाँ, रिकॉर्डिंग है मेरे पास. मैंने रिकॉर्डिंग करी थी. कल को इसका कुछ होता है तो इसकी धमकी में वो कह रही है तेरे को तो मैं देख लूंगी, ये कर दूंगी, वो कर दूंगी. उनको गाली भी दे रही है. हो चुकी है. और हम थाने में आए रिपोर्ट लिखवाने, तो रिपोर्ट भी नहीं लिखाने के लिए मना कर रहे हैं. रिपोर्ट भी नहीं लिखने दे रहे हैं, उसको सपोर्ट कर रहे हैं. घर के बाहर तो सिक्योरिटी बिठाई गई है, पर इस बच्चे के घर के आगे किसी को बिठाने की जरूरत नहीं थी. या प्रकरणात निधीनं दिलेल्या माहितीवर अनेक प्रश्न निर्माण झालेत. निधी आणि अंजली यांची मैत्री कशी झाली? त्या घटनेपूर्वी दोघींची मैत्री झाली होती का? पैशावरून त्यांच्यात वाद झाला होता का? असे एक ना अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. अशातच निधीचं ड्रग्ज करेक्शन उघड झाल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक काहीशी चिंताजनक बातमी. उत्तराखंडमधला जोशीमठचा परिसर हा निसर्गानं भरभरून दिलेला असा हा परिसर, पण नैसर्गिक संकटानं सध्या तो ग्रासलाय. इथल्या जमिनीला मोठ्या मोठ्या भेगा पडतायत, तर घरांना तडे जात आहेत. त्यामुळे जोशीमठ परिसरातील नागरिक भयभीत आहेत. पाहूयात एक खास रिपोर्ट. उत्तराखंडच्या जोशीमठ परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय, कारण या परिसरातल्या जमिनी आणि घरादारांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या परिसरातल्या नागरिकांची झोपच उडाली आहे. या नैसर्गिक संकटामुळे इथल्या नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले, मात्र त्या प्रश्नांची उत्तरं अद्यापही कुणाला सापडलेली नाहीत. घरं आणि इमारतींना तडे गेलेत ते पाहिल्यानंतर किती मोठं संकट जोशीमठवर घोंगावतंय हे सहज लक्षात येईल. मोटी मोटी दरारें और धंसती हुई धरती. ये देखिए फर्श साफ तौर पर आप देख सकते हैं किस तरीके से यहाँ पर धंसा हुआ है. न सिर्फ इतना, बल्कि इस घर के अंदर की तमाम दीवारें हम और भी दिखाएंगे, और इन दीवारों में टूटी हुई दीवारों के बीच खौफ में रहने को मजबूर लोग हैं. और सिर्फ 1-2 दरार नहीं है, बल्कि कई मोटी मोटी दरारें यहाँ पर आप साफ तौर पर देख सकते हैं. इतनी मोटी दरारें कि आप आर पार देख सकते हैं. ऐसे में देखिए, अगर एक झटका आया, क्योंकि सिस्मिक जोन 5 में ये आता है, यानी कि बेहद संवेदनशील, ऐसे में अगर एक झटका आया तो साफ तौर पर ये घर धराशायी हो जाएगा. लेकिन इस तरफ भी आप आगे बढ़ेंगे, ये देखिए किस तरीके से यहाँ पर कपड़ा लगाकर, क्योंकि आर पार दिखाई दे रहा है, इसलिए कपड़ा लगाकर यहाँ पर व्यवस्था की गई है, जिससे कि आर पार दिखाई ना दे और यहाँ से हवाएं ना आए. घरादारांची ही अवस्था पाहून जोशीमठ परिसरातील नागरिक भयग्रस्त झाले. लोक रात्र रात्र जागून काढतायत. पहले हल्की हल्की दरारें थी और धीरे धीरे बढ़ते बढ़ते गया. कल परसों से कुछ ज्यादा ही दरारें आ गई, जिससे कि हमें रात को बहुत परेशानी हो रही है. रात को कभी डर जैसी लग रही कि ऐसा लगता है कि एक अभी कहीं जमींदोज ना हो जाए. जोशीमठची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. जमीन आणि घरांना पडलेल्या भेगा वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे भविष्यात कधी मोठं संकट येईल याचा काही नेम नाही. कि पूरी जो जमीन है, दरअसल ये स्लोप था, ये पूरा का पूरा एरिया धंस चुका है. देखिए किस तरीके से यहाँ पर धंसाव हुआ है. इससे साफ पता चलता है कि ये जो धंसाव है वो और ज्यादा बढ़ने वाला है. और साफ तौर पर वैज्ञानिकों का भी यही कहना है, जियोलॉजिस्ट भी यही मानते हैं कि दिन पर दिन ये जो धंसाव है वो और ज्यादा बढ़ता जाएगा. इस धंसाव के बढ़ने का साफ तौर पर मतलब है यहाँ के जो बाशिंदे हैं, यहाँ के जो नागरिक हैं, उन्हें परेशानियां होने वाली हैं. जोशीमठ परिसरातील परिस्थिती पाहता प्रशासकीय पथकाकडून घरं आणि इमारतींचा पाहणी दौरा केला जातोय. तसंच हा धोका वाढण्याची शक्यता सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
इथल्या सांडपाणी प्रणालीमुळे हे संकट ओढावलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय। जो सीमेंट का लोकेशन है लूज सॉइल पे है, सॉइल स्ट्रांग नहीं है, और दूसरी चीजें जो एक्टिविटीज हैं हमारी ह्यूमन एक्टिविटीज वो उसको रिइंफोर्स कर रहा है। हमारा वाटर ड्रेनेज सिस्टम अभी तक हम क्लियर ठीक बनाने का। सध्या जोशीमठ मधली परिस्थिती बिकट बनली आहे। दिवसेंदिवस जमीन खचत असल्याचं पाहायला मिळतंय। हा धोका सतत वाढत चाललाय, त्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे। भविष्यात मोठ्या नैसर्गिक संकटाची ही नांदी तर नाही ना, अशी चिंता नागरिकांना सतावू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता पुन्हा एकदा बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली। धर्मवीरवरून सुरू झालेल्या वादानं आता स्टिकर वॉरचं रूप घेतलंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख असलेले स्टिकर्स वितरित केले होते आणि त्याला आता भाजपकडून स्टिकरनं उत्तर देण्यात येत आहे। पाहूयात हे स्टिकर वॉर। छत्रपती संभाजी महाराजांवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात स्टिकर वॉर सुरू झालंय। शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असा मजकूर असलेल्या स्टिकरचं वाटप केलं। भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं अजित पवार म्हणाले। आपल्याला माहिती आहे की मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो, मी त्याबद्दल माझी भूमिका मांडलेली आहे। त्यांना त्यांचं काय भूमिका मांडायची ते त्यांनी मांडावी, आम्हाला आमची भूमिका काय मांडायची असेल ती आम्ही मांडू। जनतेला जी भूमिका पटेल ती जनता त्या भूमिकेचं स्वागत करेल। अजित पवारांचं वक्तव्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शक्ती प्रदर्शनानंतर भाजपनं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतलाय। पुण्यातल्या भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून अजित पवारांविरोधात आंदोलन केलं। अजितदादांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मवीर उपाधीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। पण आमची सगळ्यांचं हे म्हणणं आहे की अजितदादांसारख्या शेकडो नेत्यांनी इतिहासाचं असं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी जनता हे सहन करणार नाही, जनता त्यांना माफ करणार नाही। पुण्यापाठोपाठ आता कणकवलीत भाजप आमदार नितेश राणेंनी स्टिकर वितरित केले। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा नामोल्लेख असलेल्या स्टिकरचं राणेंकडून वाटप करण्यात आलं। भाजपच्या या स्टिकर वाटपाला आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आगामी काळात हे स्टिकर वॉर आणखी चिघळल्यास आश्चर्य वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खासदार संजय राऊत पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेनेच्या टार्गेटवर आले, कारण संजय राऊत यांच्याकडून सतत सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते आणि या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांनी राऊत यांच्यावरही निशाणा साधलाय। प्रामुख्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर संजय राऊत यांचा दबाव असल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं केलाय। शिवसेनेतल्या बंडानंतर दोन्ही पक्षातील राजकीय संघर्ष चांगलाच पेटलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगलाय। दोन्ही बाजूचे नेते रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। तसंच पक्ष पुढापुढीचं राजकारण शिगेला पोहोचलंय। या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बाजू मांडण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर आहे। विविध राजकीय मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न राऊतांकडून केला जातोय। त्यामुळे राऊत हे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आलेत। संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंवर दबाव असल्याचा दावा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय। संजय राऊत ज्या पद्धतीने स्टेटमेंट देतात त्या स्टेटमेंटची दखल उद्धव साहेब का घेत नाही हे माझा प्रश्न आहे। मी जे त्या उद्धव साहेबांना पाहिलेलं आहे, मी जे जवळून त्यांना पाहिलेलं आहे, इव्हन बाळासाहेबांच्या जवळ आम्ही त्या गेले 37-38 वर्ष होतो, त्यांना जेव्हा जवळून पाहिलेलं आहे तर हे त्यांच्या स्वभावाच्या विरोधात चाललंय असं माझं तरी मत आहे। परंतु मला वाटतं त्यांच्यावर सुद्धा या संजय राऊतचा दबाव आल्यासारखं वाटतं। राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात संजय राऊत यांचं महत्त्व वाढलंय। तसंच पक्ष आणि ठाकरे कुटुंबाची बाजू जोरकसपणे मांडण्याचं काम
राऊतांकडून केलं जात आहे. त्यामुळे सत्ताधारी नेते त्यांच्या टार्गेटवर आहेत. महावृक्ष फोफावतो, वाढतो, पाचोळा पडतो, कचरा होतो. तो कचरा काही लोक उचलून नेत आहेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय. त्यामुळे एकमेकांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून केला जातोय. मात्र हा राजकीय वाद वैयक्तिक पातळीवर पोहोचलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यामधलं शाब्दिक युद्ध अधिकाधिक चिघळत जाताना दिसतंय. दोन्ही नेत्यांच्याकडून पुन्हा एकदा एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. तसंच एकमेकांना खुलं आव्हान आणि प्रतिआव्हान सुद्धा देण्यात येत आहे. नारायण राणे संजय राऊतांमध्ये जुंपली. चपलाने नाही मारला उद्धवने आणि रश्मीने तर मला विचारा. राणेंचा राऊतांवर जोरदार पलटवार. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली, संजय राऊतनी घेतलेली आहे. संजय राऊतांचा राणेंवर हल्लाबोल. बाडगा असतो ना, बाडगा हा जास्त मोठ्याने बांग देतो. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. संजय राऊत, तू जिथे बोलशील तिथे मी जायचं. प्रोडक्शन मी इथेच हो. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध शिगेला पोचलाय. दोन्ही नेते एकमेकांवर जणू तुटूनच पडलेत. संजय राऊतांच्या आव्हानाला नारायण राणेंनी प्रतिआव्हान दिलंय. राज्यवस्त्र बाजूला ठेवून या असं आव्हान राऊतांनी दिलं होतं, त्यावर राणेंनी हे प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना नव्हता, शिवसेना विरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता तेव्हा संजय राऊत. तुम्हाला आज सांगतो संजय राऊत, तू जिथे बोलशील तिथे मी जायला. प्रोडक्शन मी इथे सोड, जिथे बघूया. राणेंनी संजय राऊतांवर जोरदार शाब्दिक हल्ला केला. तसंच संजय राऊतांमुळे शिवसेना संपवल्याचा आरोपही राणेंनी केला. तर नारायण राणेंच्या या आरोपांवर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं नाही तरच नवल. आमच्या नादाला आता यापुढे लागला कोणी तर तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत. आणि फार धमक्या दादागिरी करू नका, आमचं अख्खं आयुष्य रस्त्यावर गेलं. संजय राऊतांची तक्रार करण्यासाठी आपण उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचं नारायण राणेंनी सांगितलंय. एक ना दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार. कशासाठी माहितीये ना, मी खासदार झाल्यानंतर माझ्या बाजूला संजय राऊत राज्यसभेत येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बद्दल जे काय सांगायचं ना ते मी उद्धव ठाकरेला आता भेटून सांगणार. चपलाने नाही मारला उद्धवने आणि रश्मीने तर मला विचारा. तर राणेंच्या या वक्तव्यावर राऊतांनी पुन्हा एकदा जोरदार घणाघात केलाय. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये चिखलफेक करायची सुरुवात या माणसानं केली, आम्ही नाही केली. आदित्य ठाकरेवरती किती घाणेरडे आरोप करता, काय पुरावे? तुमची मुलं, तुम्ही उद्धव ठाकरेंविषयी कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय? रश्मी वहिनीविषयी कोणत्या भाषेत बोलत होता? सामना वृत्तपत्रातील अग्रलेखावरून संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात हे शाब्दिक युद्ध पेटलंय. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना थेट इशारे देण्यापर्यंत हा वाद पोहोचलाय. तो लवकर थांबण्याचं नाव दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 20 ते 22 तारखेच्या दरम्यान होईल असा अंदाज आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केलाय. काही तांत्रिक अडचणी आहेत, मात्र विस्ताराच्या बद्दल कुणावरही दबाव नाही. माझ्याबद्दल जो निर्णय असेल तो मला मान्य असेल असंही संजय शिरसाट म्हणाले. संजय राऊत हेच शिवसेना संपवण्याचं कारस्थान करत असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे यांच्यावर संजय राऊत यांचा दबाव दिसतोय असं विधानही त्यांनी केलं. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे. संजय शिरसाटांच्या पुन्हा गुडघ्याला बाशी. मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपचे कानावर हात. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की शिंदे फडणवीस सरकारनं शपथ घेतल्यापासून मंत्रिपद मिळेल या आशेवर संजय शिरसाट आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं नाराज झालेल्या शिरसाटांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. त्यांना येत्या 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटतंय.
20 ते 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल. फक्त तांत्रिक अडचणींची भीती त्यांना वाटते. मी याबद्दल सीएम साहेबांना पण डेप्टी सीएम साहेबांनाही बोललो. त्यांनी त्यांच्या ज्या टेक्निकल अडचणी त्या सांगितलेल्या, ती टेक्निकल अडचणी त्याच्या जर आता मला वाटतं या 15 तारखेपर्यंत संपतील असा एक माझा अंदाज आहे. 20-22च्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा. तसं पाहिलं तर अनेक नेत्यांना राज्य मंत्रिमंडळात समावेशाचे वेध लागलेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेतील संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, बालाजी किणीकर, किशोर पाटील, सदा सरवणकर यांना मंत्रिमंडळ समावेशाची प्रतीक्षा आहे. भाजपमध्ये मात्र तशी कोणतीच चर्चा नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप नेते प्रवीण दरेकरांनी कानावर हात ठेवलेत. तर मला तर याविषयी अजिबात माहीत नाही. संजय शिरसाटांशी कोण बोललं असेल त्यांनाच आपण विचारलेलं बरं. मला वाटतं या संदर्भात निर्णय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि पक्ष नेतृत्व घेत असतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं आमच्या आमदारांच्या पातळीवरचा विषय नाही आणि त्याच्यामुळे कोणी तारका अशा हवेत सोडण्याची मला वाटतं गरज नाही, सोडू नये. मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहणारे खूप आहेत. बच्चू कडूंपासून आरपीआय नेते रामदास आठवलेंनाही मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. गेल्या 4 महिन्यांपासून 15 दिवसांच्या अंतरानं मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं वाहत आहे. दरवेळी तारखेवर तारीख मिळते. यावेळीची तारीख तरी पक्की असावी हीच अपेक्षा. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. भारतीय जनता पक्षानं अजित पवार यांच्या विरोधात उघडलेल्या आघाडीला प्रत्युत्तर देण्यासाठी आता राष्ट्रवादीनं सुद्धा कंबर कसले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजपनं अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. अजितदादांनी संभाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य केलंय ते निश्चितपणे निषेधार्थ आणि निंदनीय आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली आहे. त्या वक्तव्याविरोधात गेल्या आठवड्यात भाजपनं राज्यात ठिकठिकाणी अजित पवारांविरोधात आंदोलनही केले. त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काहीशी बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसनं पलटवार सुरू केलाय. छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं अजित पवारांनी ठणकावून सांगितलं. विधानसभेतील भाषणाची जी भूमिका आहे आणि ती मी मांडलेली आहे, त्या भूमिकेवर मी ठाम आहे. अजित पवारांच्या स्पष्टीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. पुण्यात अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. अजित पवारांच्या नेतृत्वाची सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतल्यामुळेच त्यांना टार्गेट केलं जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय. एक असं आहे की अजितदादांचं नेतृत्व आणि अजितदादांनी विशेष करून उपमुख्यमंत्री असताना केलेलं काम, राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून करखंडपणाने करत असलेलं काम, याच्याबद्दलची एक तऱ्हेची भीती ही सातत्याने वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी असलेल्या पक्षांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. भारतीय जनता पक्षाला आज सर्वाधिक धाक किंवा भीती कोणाची वाटत असेल तर ती अजितदादांची आहे. सुनील तटकरेंपाठोपाठ आता सुप्रिया सुळेंनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. अजित पवारांच्या कामाचा धडाका पाहून सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. अजित पवारांची भीती सरकारला वाटते. अर्थातच, नाही तर कशाला एवढं मोठं राज्यभर आंदोलन केलं असतं. म्हणजे अनेक वेळा मला असं वाटतं की दादाच मुख्यमंत्री आहेत आणि ईडी दोघं विरोधी पक्ष नेते आहेत, अशी परिस्थिती झाली आहे राज्यामध्ये. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात राजकीय वाद पेटलाय. दोन्ही बाजूनं दावे प्रतिदावे केले जात आहेत. हा वाद लवकर शमण्याची शक्यता दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबत न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझा सहकारी विलास बढेसह प्राईम टाईम.